जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र शासनामार्फत आदिवासी विभागामध्ये तब्बल 416 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। ही जाहिरात चौकीदार या पदासाठी असणार आहे। म्हणजे या पदासाठी पात्रता काय असणार आहे, त्याच्यानंतर अभ्यासक्रम काय असणार आहे, त्याच्यानंतर परीक्षा कोण घेणार आहे आणि परीक्षा फी किती असणार आहे, याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे बघा, लोकमत या न्यूजपेपर मध्ये आजच्या दिवशी म्हणजे 27 एप्रिलला ही न्यूज आलेली आहे। याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य, इथं तुम्हाला दिसत आहे बघा, चौकीदार या पदाच्या सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून तब्बल 416 इतक्या जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि अर्ज भरत असताना कधीपासून सुरुवात होणार आहे रे, 27 एप्रिल म्हणजे आजपासूनच तुम्हाला अर्ज भरायला सुरुवात होणार आहे, दुपारी 3 वाजल्यापासून। विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठी संधी आहे। आता प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असेल की चौकीदार पदाची पोस्ट आहे, आपण याच्यामध्ये फॉर्म भरायचा नाही, तर हा खूप मोठा गैरसमज आहे। नुकतीच मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदासाठी कालच म्हणजे रविवारी एक्झाम घेण्यात आलेली आहे। सगळ्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे शिपाई पदासाठी। तर कोणतेही पद हे छोटं नसतं, तुम्ही त्या पद्धतीनं फक्त एंट्री करा प्रशासनामध्ये, फक्त आपल्याला प्रशासनामध्ये जायचं आहे, त्याच्यानंतर परत बाकीच्या पोस्टला तुम्ही कंटिन्यू अभ्यास करू शकता। खूप मोठी संधी आहे। 27 एप्रिल पासून फॉर्म भरायचा आहे आणि 18 मे पर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 18 मे। तर तुम्ही बघू शकता, प्रकल्प कार्यालय दिलेले आहेत, प्रत्येक कार्यालयामध्ये किती जागा आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। ह्याचं सविस्तर अनालिसिस मी या ठिकाणी करणार नाही। याची जर पात्रता बघितली तर 10वी पास आहे बघा, म्हणजे 10वी पास असणारा प्रत्येक विद्यार्थी स्त्री पुरुष या पदासाठी फॉर्म भरू शकतो। परीक्षा IBPS या कंपनी मार्फत होणार आहे। म्हणजेच जर तुम्हाला IBPS या कंपनी मार्फत परीक्षा होणार असेल तर माहित आहे तुम्हाला की परीक्षा फी तुम्हाला 1000 रुपये असणार आहे, आणि जर तुम्ही कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला फी 900 रुपये असणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांची जी परीक्षा पद्धती असते, MCQ टाइप प्रश्न असतात, परंतु यांच्यामध्ये IBPS पॅटर्न मध्ये तुम्हाला 5 पर्याय दिले जातात, जे की TCS मध्ये 4च पर्याय असतात। या ठिकाणी तुम्हाला 5 पर्याय दिले जातात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। तर याची जी संपूर्ण डिटेल्स जाहिरात असणार आहे ते आज दुपारपर्यंत 12 पर्यंत पब्लिश होणार आहे त्यांच्या वेबसाईट वरती। जशी जाहिरात पब्लिश होईल त्याच्यामध्ये अभ्यासक्रम काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, परीक्षा पद्धती कशा पद्धतीने असणार आहे, याचं सविस्तर माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। तर तुम्हाला ती जाहिरात, संपूर्ण जाहिरात आमच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पाठवली जाईल। तर जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा। खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ठीक आहे। धन्यवाद।